इराण इराक युद्धाचा मुंबईतील हॉटेल आणि खाद्यपदार्थ विक्री त्याचबरोबर विक्रेत्यांना मोठा फटका बसलाय। मुंबईतील गजबजणाऱ्या खाऊ गल्ल्यांमध्ये होणाऱ्या गर्दीला सुद्धा आता ब्रेक लागलाय। सीएसएमटी परिसरातली खाऊ गल्ली, हॉटेल आणि तिथे स्टॉल्स धारक मोठ्या प्रमाणात आहेत। तिथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। पाहूया। जागतिक पातळीवर सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका मुंबईकरांना देखील बसतोय। खरं तर मुंबईतला गॅस असेल किंवा इतर वस्तू ज्यावर मुंबईकरांचं दैनंदिन आयुष्य अवलंबून आहे त्याचा मोठा तुटवडा देखील मुंबईमध्ये पाहायला मिळतोय। आपण अनेक हॉटेल्सच्या कथा ऐकल्यात। आता आपण मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील खाऊ गल्लीमध्ये आहोत, ज्या ठिकाणी खरं तर खूप मोठ्या प्रमाणात स्टॉल्स आहेत आणि शेकडोच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने मुंबईकर या ठिकाणी सकाळी जे प्रवास करतात ते खाद्यपदार्थांचा लाभ घेतात आणि एकंदर या सगळ्या परिस्थितीचा या सगळ्या व्यवसायावरती, दुकानांवरती जे छोटे स्टॉल्स आहेत त्यावरती कशा पद्धतीनं परिणाम होतोय हे देखील आपण जाणून घेऊयात। काही स्टॉल धारक सुद्धा आपल्या सोबत आहेत। अभी ये जो परिस्थिति हुई है उसका क्या फटका आपको बस रहा है, मतलब उसका क्या नुकसान हो रहा है? बहुत नुकसान हो चुका हम लोग का, कुछ समझ में नहीं आ रहा। हम लोग पूरा गैस तो मिल ही नहीं रहा है, तो हम लोग ने इलेक्ट्रिक भट्टी लाया है, स्टोव से चाय बना रहे, घासलेट भी नहीं मिल रहे हैं। कहाँ कहाँ से मिल रहा है, जो थोड़ा बहुत वहीं से कर रहे हैं हम लोग, बिल्कुल नहीं मिल रहा है। खाली सरकार बोल रही है जहाज आ गया, जहाज आ गया, लेकिन अभी तक गैस नहीं मिल रहा है। गैस अगर आप बुक करते हो तो कितना मतलब समय लग रहा है उसके लिए? बोलते महीने में एक गैस मिलेगा 25 दिन के बाद, वो भी नहीं मिल रहे हैं। 25 दिन का टाइम दे रहा, नहीं मिल रहा है। पहले तो हम लोग को मिल जाता था, अब तो वो भी नहीं मिल रहे हैं। लोगों की क्या रिएक्शन है इसके ऊपर, मतलब लोगों का रिस्पांस कैसा है? पब्लिक भी बहुत कम हो गए हैं। हम लोग का एनी टाइम दुकान में बहुत गर्दी रहती थी, अभी पब्लिक बिल्कुल नहीं है, पूरा खाली बाजार है। हम लोग ने इतना पैसा खर्चा करके इलेक्ट्रिक भट्टी लाया, ये पूरा इलेक्ट्रिक का काम ही हो रहा है, फालतू में हम लोग का पैसा गया। गॅस तो मिल नहीं रहा है। आपण बघतोय की खरं तर कशा प्रकारे गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक संसाधनांचा वापर वाढलेला आहे। दुसऱ्या बाजूला ग्राहकांनी सुद्धा त्यांची जी संख्या आहे त्यावर सुद्धा मोठा परिणाम झाल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येते आणि पर्यायाने जेव्हा या सगळ्या गोष्टींची उपलब्धता कमी असते त्यावेळेला यामुळे कुठेतरी भाववाढ सुद्धा होऊ शकते असा देखील एक अंदाज व्यक्त करण्यात येतोय। काही ठिकाणांवरनं अशी बातमी देखील येते की जे भाव आहेत खाद्यवस्तूंचे ते देखील वाढलेले, त्यामुळे एकंदर मुंबईतल्या या सगळ्या परिस्थितीचा फटका सर्वसामान्य मुंबईकराला बसतोय। अर्थात जी अपेक्षा व्यक्त केली जाते त्यानुसार सरकार, प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या या सगळ्या घडामोडींचा नेमका परिणाम कधीपर्यंत मुंबईकरांना सहन करावा लागतोय हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद गरुडसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।